गली है तो पीछे की हमको तो आता ही नहीं पानी। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणीच येत नाही। काही ठिकाणी पाणी येते, काही ठिकाणी पाणी येत नाही। परंतु असे काही घरं आहेत की 200-300 घरं असे आहेत की त्या घराला आतापर्यंत पाणी आलेलं नाही। म्हणून प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आमची समस्या, पाण्याची जी समस्या, गंभीर समस्या आहे, अतोनात असा कणखर असा उन्हाळा आहे, या उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे। सर्वांचे बोर या ठिकाणी आटलेले आहेत, पाणी कमी झालेलं आहे आणि मग प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी, एवढी आमची एक मागणी आहे। काही ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम सापडले नाहीत। जिथं प्रॉब्लेम आहे तिथं आणखी काही केलेले नाहीत ते, त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम पहिले सॉल्व झाला तर पाणी येण्याची शक्यता आहे। तर ते बरेचशा ठिकाणी खड्डे खोदून तसेच ठेवलेले आहेत आणि मग त्या ठिकाणच्या काही समस्या सुटलेल्या नाहीत। म्हणून महानगरपालिका किंवा त्यांचे संबंधित जे अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना मी असं या माध्यमातून सांगतो की त्यांनी आमच्या समस्येकडे सातत्यानं लक्ष द्यावं, कारण पाणी हे सर्वस्वी जीवन आहे। म्हणून पाणी असल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत, हा एक हेतू मनामध्ये आहे। आणि आज एवढा कणखर उन्हाळा असून देखील पाण्याची समस्या आमच्या गल्लीमध्ये अत्यंत गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे। कोणता एरिया कोणता आहे? सत्यमनगर एरिया आहे। त्यामुळे आम्ही एक प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही समस्या जर लवकरात लवकर सॉल्व नाही झाली समजा, तर आम्ही या परिसरातील सर्व महिला महानगरपालिकेवरती हंडा मोर्चा या ठिकाणी आणण्याचा आम्ही धाडस करू आणि त्या ठिकाणी आमची समस्या सोडवावी असा आम्ही ते आग्रह धरू। तेव्हा आम्ही प्रशासनाला सांगतो की त्यांनी आमच्याकडे सातत्यानं लवकरात लवकर लक्ष देऊन आमची पाण्याची समस्या सोडवावी। गणपत भद्रे। आता 3 वर्ष झाले आम्हाला पाणी नाही। आम्ही टँकरचं पाणी आणून दमून गेलो, आम्ही कवर करा सगळ्याकडे जाऊन आलो, पण आमची कोणीच फरियाद घेईना। काय करायचं आम्ही पाण्याला? गरीब आहे ना, काय करायचं? पैशावाले ते लोक आणते टँकर, आम्ही कवर आणा, गरीब आहे ना। 3 वर्ष झाले आता आम्हाला पाणी नाही नळाला, आता आम्ही काय करा? 400-500 लोक समस्या। 4 गल्ल्याला पाणी नाही आम्हाला। किती घरं असतील 4 गल्ल्यात? 400-500 घर आहे आमचं। काय एरिया कोणता आहे? सत्यमनगर। 3 वर्षापासून पाणी नाही आम्हाला। आम्ही नगरसेवकाकडे पण जाऊन आलो, तरी पण ते काही इकडे येऊन बघत नाहीत। 3 ते 4 गल्ले, या गल्लीमध्ये पाणीच नाही आम्हाला 3 ते 4 वर्ष झालेत। काय करावं आम्ही? किती वर्ष टँकर घ्यायचं? अजून नळ पण येत नाही इकडं। त्यांना सांगितलं तरी ऐकत नाहीत ते। मतदान करायचं म्हटलं, वोटिंग करायला इकडे पाया पडू येतात इकडे, लगे वोटिंग करा, हे करा, ते करा। काय करायचं आम्ही? सांगा तुम्ही आता। एवढे वेळ घेऊ नाही शकत ना आम्ही टँकर। कोणाकडे पैसे राहतात, कोणाकडे नाही राहत ना। गरीब लोक आहेत सर्व। मुक्ता प्रदीप जामनिक।